नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? काळजी घेताय ना? आजच्या शिक्षक दिनाचं औचित्य साधून शिकणं, शिक्षण आणि पद्धती या त्रिसूत्रीवर आधारित असा अतिशय महत्त्वाचा विषय हाताळणारा आजचा आपला सेल्फलेस पेरेंटिंगचा भाग आहे. आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी लाभलेली व्यक्ती देखील एक हाडाची शिक्षिकाच असणं हा दुग्धशर्करा योगच म्हटला पाहिजे. शिकणं म्हणजे काय? मूल कसं शिकतं? शिक्षण घेणं किंवा देणं या प्रक्रिया कशा असतात आणि कशा असाव्यात? शिक्षणाची योग्य पद्धत कशी असावी? अभ्यासाच्या ताणाचं नियोजन कसं करावं? नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये नक्की काय अपेक्षित आहे? शिक्षणाच्या वेगवेगळ्या पर्यायी व्यवस्था कोणत्या आणि त्या कशा पद्धतीने काम करतात? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी, त्यावर मार्गदर्शन करण्यासाठी आणि त्याविषयी शास्त्रशुद्ध माहिती देण्यासाठी घेऊन आली आहे बालशिक्षण क्षेत्रात गेली अनेक वर्ष सखोल अभ्यास करून आशय विकसित करणाऱ्या, सहज आणि मेंदू आधारित शिक्षण या खूप महत्त्वाच्या विषयाची कास धरून सतत प्रयोगशील असणाऱ्या आणि त्यावर आधारित साहित्य साधनांची निर्मिती करणाऱ्या शिक्षणतज्ञ सुषमाताई अर्थात सुषमा पाध्ये यांना. तर आजची मुलाखत आवर्जून ऐका आणि शेअर करायला विसरू नका. सुषमाताई, सेल्फलेस पेरेंटिंगमध्ये तुमचं खूप स्वागत. धन्यवाद शिल्पा. बरेच दिवसांपासून खरं तर डोक्यात होतं की तुम्हाला या प्लॅटफॉर्मवरती इन्व्हाइट करायचं, तर खूप छान वाटतंय. सुरुवात करूयात आता. माझा पहिला प्रश्न जो मी सगळ्याच माझ्या गेस्टना विचारते, तर त्याच प्रश्नाने सुरुवात करतेय की तुम्हाला काय वाटतं की पालकत्व म्हणजे नेमकं काय आणि ते कसं असायला पाहिजे? आपल्या पाल्याच्या वयाबरोबर पालकत्व विकसित होत असतं. बाळ जसं मोठं होतं किंवा मूल जसं मोठं होतं, तर तसतसं त्याच्या परिस्थितीनुरूप ते वाढत असतं. पाल्याशी आपला संवाद साधणं, पाल्याशी आपलं वागणं विकसित होणं, आपल्या आणि त्याच्या नात्यातल्या मर्यादा आणि ताकद ओळखता येणं आणि मग जबाबदारीने वागता येणं म्हणजे पालकत्व. मस्त. खरं तर पालकत्वाविषयी संकल्पना प्रत्येकाची वेगळी असते आणि त्यातनं खरंच खूप शिकायला मिळतं. आता यानंतर मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे, की तुम्ही आजपर्यंत शिक्षण क्षेत्रात जे काही काम केलंय, तर त्याविषयी थोडंसं उलगडून सांगाल का? की या क्षेत्रात तुम्ही कशा आल्यात किंवा हेच क्षेत्र का निवडलंत? मी MA झाले आणि महाविद्यालयात मराठी शिकवायला लागले. हां. जे अर्थातच माझ्यासमोर FY, SY, TY अशा वर्गांची विद्यार्थी होते. हं, आणि असं शिकवताना असं वाटायला लागलं, की मी तर साहित्य विषय शिकवते, मराठी साहित्य शिकवत होते. हं. आणि केवळ वरवरचं शिकवून नाही चालत. तर खूप सखोल अभ्यास करायला हवा, चिंतन करायला हवं, मुलांनी चर्चा करायला हव्यात, शोध घ्यायला हवेत. हं, पण मग हे हं. काहीतरी का घडत नाहीये? हं. कदाचित काही मुलं अशी शिकतात आणि काही मुलं तशी शिकतात, असं असेल. जेव्हा स्वतः शिकवायला लागलो, तेव्हा शिक्षण म्हणजे काय, कसं शिकवावं, कसं शिकावं याचा विचार व्हायला लागला. आणि हा विचार रमेश पानसे माझे नातेवाईक असल्यामुळे मी त्यांच्याशी बोलून दाखवला आणि मग आपण ओके. शिक्षणातच मूलभूतपणे काम करावं असं वाटायला लागलं. त्यातूनच मी, माझे सहकारी आणि ग्राममंगलचं काम असं सगळंच वाढत गेलं, घडत गेलं असं म्हणता येईल. हं. सुरुवातीला मी आदिवासी भागात काम करायला सुरुवात केली. त्यामुळे तो भाग म्हणजे ऐना हे आदिवासी गाव, डहाणू तालुका आणि आत्ताचा पालघर जिल्हा आणि तिथनंच विक्रमगड तालुका, हे दोन्ही ठिकाणी आमच्या शाळा आहेत. पुण्यामध्ये लर्निंग होमचं केंद्र आहे. थोडंसं अनौपचारिक आणि वेगळ्या पद्धतीने जाणारं शिक्षण केंद्र आहे. या तिन्ही ठिकाणी मी गरजेनुसार बालवाडी, प्राथमिक आणि माध्यमिक या सर्व वर्गातल्या मुलांना शिकवलं. त्या वर्गातल्या मुलांना शिकवताना त्याचा आशय विकसित करत गेलो आम्ही. ओके. हा मुलांना विविध विषयातल्या संकल्पना समजून सांगण्यासाठी वेगवेगळी साधनं विकसित केली, उपक्रम तयार केले आणि महाराष्ट्रभरातल्या शिक्षकांची प्रशिक्षणं करण्याची संधी मिळत गेली. वाह! विविध शाळांना सल्ला कार्यक्रम म्हणून आम्ही केला आहे. अशा रीतीने ग्राममंगलचं काम आणि माझंही काम वाढत. अच्छा. मस्त, मस्त. फारच छान. यानंतर 1996 सालापासून जवळ-जवळ तुम्ही वेगवेगळ्या अनुषंगाने बालशिक्षण क्षेत्रात खूप भरीव काम केलंय. तर एक शिक्षण तज्ञ म्हणून जर सांगायचं झालं, तर मूल आणि शिकणं हे समीकरण कसं असतं? बघा शिल्पा, कसं होतं खरं तर आपण प्रत्येकच पालक जेव्हा आपलं बाळ होतं
आणि ते वाढायला लागतं. साधारण आपण एक 4 ते 6 महिन्याचा कालावधी किंवा 1 हं, वर्षानंतरचं बाळ असं जर डोळ्यासमोर आणलं, तर हं, आपल्याला असं लक्षात येतं, की बाळ सारखं काहीतरी नवं शिकतंय. हं, हं, नवं हं. काहीतरी करतंय आणि ती बाळाची प्रगती आपल्याला वेगवेगळ्या आपल्या पाहुण्यांना, नातेवाईकांना सांगायची इच्छा होत असते. हो, आणि आपण आज बाळ काय शिकलं? काय नवं केलं? असं सांगत असतो. हे सगळ्याच पालकांना आठवण्याचा मुद्दा आहे. हां, बरोबर. आता ही जी सगळी नैसर्गिक शिकणं आहे, या नैसर्गिक शिकण्याबद्दल खूप विचार अनेक शिक्षण तज्ञांनी केलाय. बालशिक्षणामध्ये काम करत असल्यामुळे मला पहिली नावं येतायत मारिया मॉन्टेसोरी. हां. यांनी असं म्हटलंय, की मुलाकडे शिकण्याच्या उपजत प्रेरणाच असतात. तर रुसोनी असं म्हटलं होतं, की हं. शिकण्याची बीजं मुलाकडे असतात आणि ही बीजं विकसित केली पाहिजेत. हं. आता ओके. मागच्या 60 एक वर्षात ही सगळी वाक्य सिद्धच झाली आहेत असं म्हणायला हरकत नाही, हं, की हं. मेंदू हा शिकण्याचा अवयव आहे आणि मेंदूमध्ये शिकण्याच्या अनेक क्षमता आहेत. म्हणजे एक क्षमता तयारी घेऊनच मूल जन्माला आलेलं असतं. ओके. त्याला मेंदूच्या भाषेत बोलायचं तर न्यूरॉन्स आहेत. म्हणजे अगदी हं. नाच, गाणं, शिकणं, बोलणं, पोहणं अशा प्रकारची सर्व कृती करण्याची, शिकण्याची केंद्र जन्मजात आहेत. म्हणजे आता ओके. आपल्याला मॉन्टेसरी काय म्हणते प्रेरणा किंवा रुसो काय म्हणतोय बीजं, हे आपल्याला मेंदूमध्येच सापडलंय. शारीरिक तयारी आहे, म्हणजे मग आपल्याला काय करायला हवं? तर मुलाची मानसिक तयारी करायला हवी. ती हं. थोडीफार जन्मजात असतेच, पण ती वातावरणातनं वृद्धिंगत होत असते आणि मुलाला बौद्धिक विकासास आवश्यक असणारं असं वातावरण द्यायला हवं. म्हणजे हं. काय करायला हवं, की त्याला प्रोत्साहित करायला हवं. विविध साधनं द्यायला हवीत, खेळणी द्यायला हवीत. आत्ताची तांत्रिक ज्या काही बाबी आहेत त्या पण द्यायला हव्यात आणि मग त्या सगळ्या वातावरणातनं मुलाला शिकावसं वाटायला लागतं. म्हणजे ते हं. आपोआप नैसर्गिक शिकणं, जे बाळाचं शिकणं असतं. म्हणजे काहीतरी वातावरणामध्ये जोडायला आहे, तोडायला आहे, शोध घ्यायला आहे, प्रश्न विचारायला हं. आहे, काहीतरी विचार करण्यासारखं आहे, तर आपोआपच मूल शिकायला लागत असतं. ते एखाद्या यंत्रांबरोबर खेळत असतं, तेव्हाही ते शिकत असतं. म्हणजे बरोबर. शिकणं म्हणजे काय? तर शिकणं म्हणजे सारखं काहीतरी नवं, नव्या स्कीमा, पियाजे नावाच्या मानसशास्त्रज्ञाने त्याला स्कीमा म्हटलंय. आपण त्याला एक मानस प्रतिमा म्हणूयात, की वेगवेगळ्या मानस प्रतिमा मुलाच्या मनात तयार होत असतात आणि त्या बदलत असतात. म्हणजे आपण असं म्हणूयात, की नाच करणारं मूल आहे बरोबर. आणि काल शिकलेल्या स्टेप जेव्हा सरावांनी त्या नक्की त्याचं तयारी होते आणि पुन्हा करायला लागतं, म्हणजे ते शिकलंय असं घडतं. किंवा साध्या अगदी गणिताच्या भाषेत बोलायचं, तर आत्ता काहीतरी बोटांवरती बेरीज करायला लागलाय आणि अचानकपणे आता कोणती तोंडी बेरीज सांगा आणि ती यायला लागली आणि बेरीज म्हणजे काय ते समजायला लागलंय. हे शिकणं आहे. म्हणजे हे जी सगळी प्रक्रिया आहे, ती सगळी बदलत जाणारी प्रक्रिया आहे. म्हणजे मग हं. आपण काय करायला हवं? तर वातावरण द्यायला हवं. वातावरण द्यायला हवं हा एक पहिला भाग. मूल शिकतंय यावर विश्वास ठेवायला हवा. हं. श्रद्धाच ठेवायला हवी असं म्हणायला हरकत नाही. आणि मग त्यानंतर मुलाने काय शिकलंय याचा शोध घ्यायला हवा. ते सापडलं, की त्याचं मूल्यमापन करायला हवं, की मुलाला आधी काय येत होतं आणि नंतर काय येत होतं. तर हे असं मूल हं, आणि हं. शिकणं समीकरण आहे, असं मला वाटतं आणि ते अत्यंत नैसर्गिक आहे. आणि मग मगाशी म्हटल्याप्रमाणे प्रेरणा, बीजं, क्षमता ह्या सगळ्यातनं ते विकसित होणारं आहे. वाह! फारच छान. जसं आता तुम्ही म्हणालात, की मुलांना शिकू द्यावं, असं जे म्हटलं जातं, तर म्हणजे नेमकं काय करायचं? खेळणी दिली आहेत, त्याला खेळू दिलंय, त्याला हवं ते काय ते करू दिलंय, की त्यातनं मूल काय शिकतंय हे द्यायला पाहिजे, शिकायला पाहिजे किंवा शाळेमध्ये किंवा वर्गामध्ये साधनं ठेवली आहेत शिकण्याची आणि त्यातनं मुलं स्वतः साधन निवडताय आणि त्यातनं त्याला काय येतंय ते करून पाहताय. चुकलं तर विचारताय. आवश्यक आहे तिथेच मदत घेताय. असं म्हटलं तर मूल शिकतंय आणि मुलाला शिकू दिलंय आपण असं म्हणू शकतो. पण हं, शाळेत हं. काय घडतं? असं चित्र दिसतं आपल्याला. तर शिक्षकांनी किंवा अभ्यासक्रमामध्ये काहीतरी घटक ठरलेले असतात. ते घटक हो. त्यांना योग्य काळामध्ये पूर्ण करायचे असतात. म्हणजे धडा शिकवायचा असतो, एखादी संकल्पना शिकवायची असते आणि मग फळा, खडू घेऊन शिक्षक समोर उभा राहतो आणि शिकवायला सुरुवात केली जाते. मुलाला शिकायचंय का? मुलाला त्याच्यात रस वाटतोय का? खरं आणि मूल काही स्वतः शोध घेतंय का? मूल काही-काही मध्ये-मध्ये प्रश्न विचारतंय का?
ते विचार करतंय का? असं जर काही घडत असेल, तरच मूल शिकतंय असं म्हटलं हं, जाईल हं, आणि मुलाला शिकू दिलंय असं आपण म्हटलं जाईल. म्हणजे हं, हा जो सगळा भाग आहे, तो त्याच्या ॲक्टिव्ह पार्टिसिपेशनचा आहे. नाहीतर मग काय हं, घडेल, की ती पॅसिव्हली म्हणजे काहीच सहभाग न घेता शिकेल. म्हणजे काय घडतं, तर ते फक्त पाठांतर करतं. कारण त्याला समजत नाहीच. त्याला आपण शिकू हो. दिलं नाहीये. शिकू देणं म्हणजे स्वतःहून विचार करू देणं, स्वतःहून शोध घेऊ देणं, स्वतःहून उत्तरापर्यंत जाण्याची खूप धडपड करणं आणि जेव्हा त्या धडपडीला काही कारणांनी अडचणी येतायत, अपयश येतंय, तेव्हा मदत घेत जाणं. अशी जेव्हा हं, प्रक्रिया घडत हं. राहते सातत्याने, तेव्हा शिकण्याची तयारी होते आणि काय शिकायचं, कसं शिकायचं, याचं एक गणितच मुलाचं सापडतं. हे अच्छा. करणं सगळं अवघड आहे. जितकं शब्दांमध्ये मांडणं सोपं आहे, तितकं ते करणं अवघड आहे आणि हं, यासाठी पालक आणि शिक्षकांनी सक्रिय राहायला लागतं. हं, हं, हं. बरोबर. खरंय. मला असं वाटतं तो जो पेशन्स आहे तो पालकांकडे असणं खूप गरजेचं आहे किंवा शिक्षकांकडे सुद्धा, की तर मला असं वाटतं, की जे पालक अशा पद्धतीने कदाचित आपल्याकडनं वागलं जात असेल, तर त्यांच्यासाठी ही खूप महत्त्वाची गोष्ट तुम्ही आत्ता सांगितलीत. अजून एक मला असं विचारायचं आहे, की सध्या अभ्यास घेणं किंवा की बाबा ऑनलाईन शिकू देत किंवा ते घरी आता वर्क फ्रॉम होम चालू आहे, त्यामुळे आई-वडिलांना दोघांनाही वेळ नाहीये, तर चला क्लासेस लावून टाका. तर या गोष्टीला प्राधान्य दिलं जातंय. क्लास लावणं हे आवडतं. का? तर मुलाला सहजपणे पाठवून दिलं कुठेतरी, तर आपली जबाबदारी संपते. हा एक भाग आहे. पण मुळात शाळेत काय आणि क्लासमध्ये हं, काय? नेमकं काय घडतं? तर मगाशी सांगितल्याप्रमाणे धडा शिकवला जातो किंवा गणित शिकवलं जातं. त्याचं पाठांतर करून घेतलं जातं आणि ते जितक्या सफाईदारपणे लिहिण्यात किंवा बोलण्यात येईल, तेव्हा असं मानलं जातं, की मुलाला येतंय. म्हणजे काय येतंय? तर मार्क मिळतायत. जास्त मार्क मिळाले म्हणजे मुलाला आलं असं हं, आपल्याला वाटतं. पण असं खरंच घडतं का? हां, विनोबा तर म्हणतात, की परीक्षा म्हणजे रेचक आहे. सगळं पाठ केलेलं असतं आणि ते हं, एकदा का परीक्षेमध्ये उतरलं, की ते सगळं बाहेर पडतं. ते लक्षात राहतच नाही. कारण ते हं, परीक्षेपुरतं पाठ केलेलं असतं. घोका आणि ओका या पद्धतीने गेलेलं हं, असतं. तर तसं नाहीये ना शिकणं. शिकणं म्हणजे काय? हा अर्थ जर कळला, तर मग शिकणं कुठेही होऊ शकतं, हे आपल्या पालकांना किंवा शिक्षकांना कळेल, की एखाद्या घटकाचा अर्थ लावता येतोय खरंय. का? तो समजतोय का नीट? त्याचा वापर त्याला रोजच्या व्यवहारात करता येतोय का? त्यातील विचार त्याला पुढे नेता येतोय का? विचारावरती विचार सुरू झाला पाहिजे. प्रश्नावरती प्रश्न सुरू होत राहिला पाहिजे. तर ते समजत गेलं असं म्हणता येईल. आणि हे घडलं पाहिजे. मग ओके. हे घडणं शाळेत जर घडलं, तर क्लासला जाण्याची गरजच नाहीये. आणि हं, क्लासमध्येही या हं, पद्धतीने शिकवलंच जात नाही. म्हणजे शाळेतही नाही आणि क्लासमध्येही नाही. मुलाच्या संकल्पना समजण्यावरती, स्पष्ट होण्यावरती जर भरच दिला जात नसेल, तर दोन्हीकडेही घालणं उपयुक्त नाहीये असं मला वाटतं. कारण तो केवळ स्मरणावरचा भाग आहे. हं. तर शिकणं आणि परीक्षेत येणारे प्रश्न खरंय, खरंय. हे स्मरणावरचे नसूच देत. तर त्याच्याऐवजी काय समजलंय हं, याचा हं, शोध घेणारे आणि त्याचा वापर करता येणारे जर प्रश्न दिले म्हणजे उपयोजनात्मक प्रश्न दिले, ॲप्लिकेशन बेस्ड प्रश्न दिले, तर आपोआपच पाठ करावं लागणार नाही. काहीच भाग पाठ करण्यासारखे असतात हो. खरंय. अगदी आपण असं म्हणूयात की हो, हं, टेबल हं, म्हणजे हं, पाढे ते समजून पाठ केले, की मग पाठ केलेले चालतात. एखादं सूत्र आधी हं, समजलंय, ते मुलांनीच तयार केलंय आणि मग ते थोडंसं पाठांतर अगदी विसरू नये म्हणून केलंय, तर चालतं. एखाद्या कवितेचा आस्वाद घेत ती पाठ हं. केलीये, तर ती चालते. पण प्रत्येकच समजेची गोष्ट पाठ बरोबर. करून नाही चालत. तर ती स्वतः समजून घेऊन वापरून बघितली, खरंय. की कळतं. आपण बघा कसं बायका करतो, की रेसिपी नुसती वाचून नाही येत. हं, हं, हं. तर ती रेसिपी करून बघितली, खरंय, 1-2दा खरंय. केली, मग स्वतःचा तडका दिला त्याला, स्वतःचा एक टच दिला, की ते लक्षात राहतं. हं, हं. तसंच सगळ्याच प्रकारचं शिकण्यातलं आहे.
आणि मग हळू-हळू काही माहिती वाचून सुद्धा समजायला लागते. तर आधी काही करून बघून समजावी लागते. ह्या सगळ्या प्रक्रियेतनं जावं लागतं. तर म्हणून शाळा आणि क्लास इथे काय घडतंय शिकण्याच्या बाबत याचा विचार पालक आणि शिक्षक किंवा समाजानेच करायला हवा. खरंच, खरंच. म्हणजे आता तुम्ही जे सांगितलं ते अगदीच पटलं, की ह्याचं जे उदाहरण दिलत, की एखादी रेसिपी ॲक्चुअली आपण जेव्हा करतो, तर तेव्हा ती खरंच जेवढी छान कळते तेवढी नुसती वाचून किंवा हे करून नाही कळत. तर मस्त. आता यानंतर सुषमाताई मला असं तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, की जर मुलांना केंद्रस्थानी ठेवून शिक्षण आणि अभ्यास याचा जर आपण विचार करायचा झाला, की त्याच्यामुळे ज्याच्यायोगे मूल खरंच मनापासून सहजपणे शिकेल, तर त्याचा समन्वय कसा साधता येईल, याबद्दल कसं मार्गदर्शन कराल तुम्ही? आता केंद्रस्थानी म्हणजे काय? इथे जर आपण हा विचार केला, तर आपल्याला असं लक्षात येतं, की मुलाच्या क्षमता लक्षात घेऊन. म्हणजे आपण जो हं, हं. शाळेमध्ये मुलांना घालतो आणि जून ते मार्चपर्यंत सगळ्या गोष्टी संपूर्ण व्हाव्यात, एकाच गतीने मुलांनी शिकावं, असं आपल्याला वाटत असतं. म्हणजे आत्ता बेरीज चालू आहे, तर बेरीज झाली पाहिजे. आत्ता काहीतरी क्षेत्रफळ चालू आहे, तर क्षेत्रफळच झालं पाहिजे किंवा आता काहीतरी संत कविता शिकायच्या तर त्याच झाल्या पाहिजे. असं जे वाटत असतं, तर ते नाही होऊन चालत. तर मुलाच्या क्षमता काय आहेत हं. आणि मग मूल कोणत्या गतीने शिकतंय, तर ते पुढे-मागेच होणार. मग ते भाषेत पुढे-मागे असेल, ते गणितात बरोबर. पुढे-मागे असेल किंवा ते शारीरिक कोणत्याही कौशल्यामध्ये पुढे-मागे असेल. म्हणजे एखादा घटक शिकायला मुलाला 1 महिना जाईल, तर काही मुलांना शिकायला 2 आठवडे लागतील. मग त्या काळामध्ये हं. केवळ अडून राहून चालणार नाही, की मला आधीचा घटक आला नाहीये. तर एक घटक न येणारा हळू पुढे सरकतोय आणि काही घटक वेगाने पुढे सरकतायत किंवा काही विषय वेगाने पुढे सरकतायत. हं, हं. असं जेव्हा घडेल, तर तेव्हा त्याला चाइल्ड सेंट्रिक एज्युकेशन म्हणता येईल किंवा लर्नर सेंट्रिक शिक्षण खरंय. असं म्हणता येईल. जे मुलाला शिकायचंय, त्याला शिकायला आवडतंय. आता हा आणखीनच एक वेगळा मुद्दा, की मला हवा तो विषय शिकता आला पाहिजे आणि हव्या त्या विषयातल्या हव्या त्या गोष्टी शिकता आल्या पाहिजे. नॅशनल पॉलिसीमध्ये असा थोडा विचार झालाय. तो जर योग्य पद्धतीने अंमलात आला गेला, तर खूपच छान होईल. हां. परंतु प्रत्येक मूल वेगळं आहे, असं लक्षात घेऊन आपल्याला काम करावं लागेल. जसं प्रश्नाला सुरुवात केली, की जसं अभ्यास आणि शिक्षण ह्याच्याबद्दल आपण बोलतोय. तर जो सिलेबसबद्दल विषय आत्ता झाला बोलता-बोलता, की आत्ता हेच शिकायचंय किंवा या वर्षात ह्याच 10 गोष्टी तुला शिकायच्या आहेत किंवा क्लासेस लावण्याबद्दलही आपण बोललो. तर ह्या सगळ्याचा सिस्टमचा असं म्हणूयात आपण, की जो ताण येतोय मुलांवरती आणि बऱ्यापैकी लहानपणापासून हा ताण खरं तर येतोय त्यांच्यावरती असं आता दिसतंय. तर त्याच्याविषयी तुमचं काय मत आहे? ताणाचे 2 प्रकार आहेत. एक तर सकारात्मक ताण आणि नकारात्मक ताण. हं. म्हणजे कसं, की जे मुलाला समजलं नाहीये, जे आवडत नाहीये, जे सांगता लिहिता येत नाहीये, तेच विचारलं जातंय. तेच करायला सांगितलं जातंय. तेच अभिव्यक्त व्हावं अशी अपेक्षा केली जाते आणि मग तो ताण येत असतो. जे आवडतंय, तर ते करायला मिळालं तर? म्हणजे एखादं मूल काय छान जिम्नॅस्टिक करतंय आणि त्याच्यात ते कितीही ताण घेऊ शकतंय. म्हणजे अशी मुलं मी पाहिली आहेत, की 6-7 वर्षाचं मूल 8-8 ताससुद्धा जिम्नॅस्टिक करायला थकत नाहीयेत आणि काम करत राहतंय. किंवा नाच करणारी एखादी मुलगी 4-4, 5-5 तास 7-8 वर्षाची मुलगी नाचतीये. तर तेव्हा नाही का ताण येत मग? तर नाही येत आहे. कारण ती करायला तयार आहेत. का? तर ते आवडतंय, ते समजतंय, ते करता येतंय. त्याचा एक आत्मविश्वास तयार झालाय ते करता येण्याचा आणि पुढे-पुढे जावंसं वाटतंय. पुढची आव्हानं झेलावीशी वाटतायत खरंय. कारण ते येतंय. येतंय हे समजलं की पुढे जायला अगदीच, मजा येते अगदीच. आणि मग त्यातला ताण सोसायला पण हं. तयारी असते. मग तेव्हा तो सकारात्मक ताण असतो. मला येतंय ना आता गणित, आता पुढचं अजून अवघड हो. गणित दे. असं जेव्हा मूल मागतं, तर तेव्हा तो सकारात्मक ताण आहे. तर तेव्हा तो नकारात्मक नाहीये. हं, म्हणजे आपण असं म्हणूयात, की जे चांगलं येतंय त्याच्यात पुढे-पुढे जायला देणारा जो ताण आहे, तो मुलांना आवडतो आणि तो पुढे नेतो. तो मेंदूलाही हवासा हं, असतो. आणि जो भावना खच्ची हं, करतो, जो हं. आत्मविश्वास खच्ची करतो,
जो निराशा निर्माण करतो तो ताण नकारात्मक आहे. तर तो ताण नको आहे. तर हा कुठला ताण हो. आहे हे पालकांनी शिक्षकांनी ओळखायला हवं. आणि मुलाला मग ज्या माध्यमातून हं, हं, व्यक्त हं. होता येत आहे त्या व्यक्त व्हायला देताही आलं पाहिजे. म्हणजे आपल्याला व्यक्त होण्याची माध्यमं पण शोधली पाहिजेत. एकतर मगाशी सांगितल्याप्रमाणे संकल्पना हं. समजायची माध्यमं किंवा साधनं आणि मग समजल्यानंतर अभिव्यक्त होण्याची माध्यमं. चित्र काढून व्यक्त होता येतं, बोलून व्यक्त होता येतं, लिहून व्यक्त होता येतं, नाटक करून व्यक्त होता येतं, भाषण करून व्यक्त होता येतं, नाच करून व्यक्त होता येतं. म्हणजे मग बहुविध बरोबर. बुद्धिमत्ता, मल्टिपल इंटेलिजन्स हा गार्डनरनी सांगितलेला सिद्धांत इथे लागू पडतो, की ज्या मुलाला ज्या माध्यमातून व्यक्त होता येतंय त्याची संधी द्या. म्हणजे मग ही ताणाची गोष्टच राहणार नाही. तर त्या पण आपण बुद्धिमत्ता शोधल्या पाहिजेत. म्हणजे मगाशी मी हं, हं. क्षमता शोधल्या पाहिजेत, गती शोधली पाहिजेत असं म्हटलं. आता असं म्हणतेय, की त्या बुद्धिमत्ता शोधल्या पाहिजेत. कोणत्या माध्यमातून अभिव्यक्त होता येतंय हे शोधलं पाहिजे आणि मुलाची लर्निंग स्टाईल, शिकण्याची शैली शोधली पाहिजे. मग ताण राहणार नाही. हं, हं. बरोबर. अगदीच, अगदीच. जसं मगाशी उल्लेख झाला, की नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचा तुम्ही मगाशी बोलता-बोलता म्हणालात. त्याच्यामध्ये नेमकी शिक्षणाकडून केलेली अपेक्षा काय आहे? आणि पालकांनी त्याच्याकडे कशा दृष्टीने पाहिलं पाहिजे? याबद्दल थोडक्यात सांगू शकाल का? महत्त्वाचा प्रश्न सध्या आहे. सगळेच जण शिक्षणामध्ये किंवा अनेक संस्था या सगळ्या पातळींवरती विचार करतायत, की NEPमध्ये खूप अपेक्षा व्यक्त केल्या आहेत आणि ह्या अपेक्षा कशा पूर्ण होत जातील. आत्ता मगाशी जे मी म्हटलं ना, की खरं तर मूल-मुलाचं स्वतंत्र असतं, वेगळं असतं. प्रत्येक मूल स्वतंत्र असतं. हं. बघा आपल्याला मोठं झाल्यानंतर असं लक्षात येतं, की आपली कोणाशी तुलना नाही करता कामा. तू कशी बोललीस, ही कशी बोलली, तुला किती येतंय, मला किती येतंय. असं कोणीच एकमेकांशी बोलू नये, तुलना करू नये, असं आपल्याला वाटतं. नकळत जरी झाली कोणाहीकडनं, तरी आपल्याला राग येतो मोठ्या माणसांना. हं. हं. तर कारण का? तर आपल्या क्षमता वेगळ्या आहेत हे आपल्याला आता कळलंय. बरोबर? हं, हं. शिक्षणाकडनं पण तीच बरोबर. अपेक्षा NEPनी व्यक्त केली आहे. NEP म्हणजे काय? तर नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, राष्ट्रीय धोरण, राष्ट्राने मांडलेलं नवं धोरण 2020 मध्ये आलंय. 2020 मध्ये ते आलंय. आणि त्याच्यामध्ये असं हे सांगितलंय, की प्रत्येक मूल स्वतंत्र आहे, ओळखायला शिका. त्याच्या उद्दिष्टामध्येच त्यांनी ते लिहिलंय, की मुलं स्वतंत्र आहेत, त्याच्या क्षमता वेगळ्या आहेत, हे ओळखा. मुलाचा सर्व बाजूंनी विकास व्हायला हवा यासाठी प्रयत्न करा. केवळ गणित आणि विज्ञान यांनाच प्राधान्य देऊ नका. तर मुलाच्या बोलीभाषा, प्रमाणभाषा दोन्ही भाषांना महत्त्व द्या. त्याला त्याच्यातनं अभिव्यक्त होऊ द्यात. म्हणजे ते पुढे-पुढे व्यक्त व्हायला, त्याला विकास व्हायला, त्या व्यक्त होण्यातल्या मदत होईल. त्याच्यातले खेळ, कला जे असे अनेक गुण आहेत किंवा अनेक कौशल्य आहेत, त्यांना प्राधान्य द्या. स्पष्ट म्हटलेलं आहे धोरणामध्ये, करिक्युलर आणि एक्स्ट्रा करिक्युलर अशी विभागणीच करू नका. ते मर्ज होऊ द्यात. म्हणजे खेळातून शिकू द्यात, कलांमधनं शिकू द्यात, कलांमधनं विषय अभिव्यक्त होऊ द्यात. जे मी आत्ता तुम्हाला बुद्धिमत्तांचं उदाहरण घेऊन सांगितलं. हं. हो. भूगोल हा सुद्धा कलेतनं हो, व्यक्त हो. करता येईल. विज्ञान हा सुद्धा कलेतनं व्यक्त करता येईल. असं पण बघा. इतकं ते सरमिसळ त्यांची होऊन गेली पाहिजे, पण तरी त्या लाईन काय वेगळ्या आहेत हे पण कळलं पाहिजे. म्हणजे मग मल्टीडिसिप्लिनरी आणि होलिस्टिक अप्रोच म्हणजे काय, हे शिक्षणात काम करणाऱ्या प्रत्येकाला ओळखावं लागेल आणि त्याचं कौशल्य आत्मसात करावं लागेल. संस्था चालक काय, शिक्षक काय, ह्या सगळ्यांनाही कौशल्य आत्मसात करायची आहे आणि मग पालकांनी उगाचच अपेक्षा करायच्या नाहीयेत, की आमच्या मुलाला आत्ता गणित याच पद्धतीने आलं पाहिजे आणि विज्ञान याच पद्धतीने आलं पाहिजे किंवा आमची मुलं सगळीच्या सगळी विज्ञान शाखेकडेच वळली पाहिजेत, अशी सर्व पालकांनी अपेक्षा नाही करायची. रोट लर्निंगची अपेक्षा NEPनी खरंय. नाकारली आहे. ही किती चांगली गोष्ट आहे. आणि हो, क्रिएटिव्हिटी आणि हो. क्रिटिकल थिंकिंगवरती भर दिलाय. कारण प्रत्येक आत्ता आपण बघितलं, की ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये आपल्यातल्या प्रत्येकाला वेगळ्या पद्धतीने विचार करायला लावलाय किंवा वेगळे मार्ग शोधायला लावलेत. आत्ता माझं जुनं असलेलं ज्ञान उपयोगी नाही पडत आहे.
आपण तंत्राशी लढतो आहोत आणि शोधतो आहोत की आता तंत्र कसं उपयोगी पडेल. तंत्रातल्या अडचणी आपल्यालाच सोडवावे लागतात. हां, तर ह्या सगळ्या गोष्टी साध्या निरीक्षणाच्या आहेत. थोड्याशा विश्लेषक विचारायच्या आहेत, त्या केल्या पाहिजेत. आणि नव्या-नव्या खूप गरजा आणि नवी-नवी कौशल्य बाजारातही निर्माण होत आहेत. अगदी छोटे-छोटे बारकावे यायला लागले. म्हणजे आपल्याला माहीतही नाहीत असे अ, अनेक कौशल्य एकाच क्षेत्रातली अनेक कौशल्य येत आहेत आणि त्याच्यातली म्हणून मास्टरी तयार होतीये. तर या सगळ्या गोष्टींचा विचार करण्यासाठी NEPनी क्रिएटिव्हिटी आणि क्रिटिकल थिंकिंगचा विचार महत्त्वाचा मानलाय. जीवन कौशल्यांचा विचार महत्त्वाचा मानलाय आणि मूल्यांचाही विचार. रोजच्या जगण्यातच खरं तर मूल्य लागत असतं. आपण रस्त्याने चाललो आहोत, तर कोणतं मूल्य वापरायचं आहे? म्हणजे मी थुंकणार नाही, हे एक मूल्य आहे. मूल्यातला एक छोटा अंश आहे. नागरिकत्वाचा अंश आहे तो. माणुसकीचा अंश आहे. मला इंधन कसं वापरायचं आहे? तर ते केवळ माझ्यासाठी नाही, तर पुढच्या सगळ्या पिढीसाठी पण राखून ठेवायचं आहे. तर तो विचार मला करायला हवा. पर्यावरणाचा विचार आता केवळ माझ्यापुरता नाहीच राहिलाय. आपण नाहीच विचार केला, तर पृथ्वी नष्ट व्हायला हे शतक पुरेसं आहे. अनेक छोटी-छोटी तरुण मुलं आता विचार करतायत, म्हणजे मी तरुण मुलं म्हणतेय, 10-12 वर्षांची मुलं. ग्रेटाच नाही तर अनेक राष्ट्रांमध्ये अनेक मुलं अशी दंड थोपटून आणि आवाज टाकून उभी आहेत, की आम्हाला जगू द्या आणि पुढच्या पिढीला जगू द्या. आणि आत्ता त्याला झिरो लेव्हल असं म्हटलं जातं, की आता आम्ही झिरो पायरीवरती आहे, आता झिरो अवर्सवरती आहोत. आत्ता नाही विचार केला तर पुढे नाही विचार करता येणार आहे. कारण पुढे विचार न करायला आमची खरंय. सृष्टीच राहणार नाहीये. म्हणून त्याला झिरो अवर्स असं म्हणतात, की 0 तास आहेत आपल्याकडे आणि आत्ता आपण काय गतीने विचार करायला हवाय. तर या सगळ्यासाठी क्रिटिकल थिंकिंगचा आणि मानवी मूल्यांचा विचार करण्याची आणि पर्यावरणाच्या मूल्यांचा विचार करण्याची गरज आहे. मला वाटतं NEP आपल्याला त्याकडे नेऊ बघतीये. तर ती कशी, ह्या सगळ्याचा विचार आपण समाजाने होऊन आता करण्याची गरज निर्माण झालेली दिसते. मस्त. यानंतर मला पुढचा जो माझ्या डोक्यात प्रश्न आहे, की आता शिक्षणाच्या वेगवेगळ्या पर्यायी व्यवस्था सुद्धा दिसतायत सध्या. तर त्याविषयी पालकांनी कसा विचार करायला पाहिजे? खरं तर सकारात्मक विचार करायला पाहिजे. जशी प्रत्येक राज्याचं वेगळं बोर्ड आहे, राष्ट्रीय बोर्ड आहे, आंतरराष्ट्रीय बोर्ड आहेत आणि हा एक झाला की औपचारिक शिक्षणाचा भाग. त्याच्या वेगवेगळ्या पर्याय आपल्याला दिसतात. तसे अनेक तत्वज्ञान घेऊन चालणारे खरं तर वेगवेगळी केंद्र आहेत असं म्हणता येईल. म्हणजे वॉलड्रॉप पद्धतीने चालणारी केंद्र, वॉलड्रॉप स्कूल असं म्हटलं जातं, बरं. किंवा मरियम मॉन्टेसरी पद्धतीने चालणारी केंद्र, प्रोबेल पद्धतीने चालणारी किंवा मल्टिपल इंटेलिजन्सचा आधार घेऊन चालणारी केंद्र, अशी वेगवेगळा विचार करणारी केंद्र आहेत ना. अगदी स्वयंशिक्षणाचाच विचार करून चालणारे केंद्र, किंवा सहज शिक्षण फक्त कसं घडेल याचा विचार करणारी माणसं आहेत. निसर्गातूनच केवळ कसं शिकता येईल, केवळ मुलांना मुलांचं शिकू देऊ, त्यांनाच त्यांचा शोध घेऊ देऊ, या पद्धतीने विचार करणारे पण गट आहेत. म्हणजे असे सगळे पर्याय आजूबाजूला उपलब्ध आहेत. हे खरं तर औपचारिक शिक्षण व्यवस्थेत सामावले गेले पाहिजेत. नाहीतर त्यांची बेटं होऊन जातात आणि त्यांना औपचारिक शिक्षणामध्ये समावेश नाही मिळाला, तर त्यांनी कुठे जायचं असा प्रश्न निर्माण होतो. मग त्यांनी 10वीत कशी बोर्डात प्रवेश मिळवायचा किंवा नॅशनल ओपन स्कूलसारखा आधार कसा घ्यायचा, असे शोध त्यांना घ्यावे लागतात. म्हणजे 10 वर्ष अशा पर्यायी पद्धतीने जाणं आणि 10व्या वर्षी औपचारिक शिक्षणात येऊन म्हणजे 10वीच्या साठी बोर्डाचा विचार करणं, असा विचार करावा लागतो यांना. तर यांना एक मान्यता मिळाली पाहिजे. हा विचार वाढत गेला पाहिजे. तो वाढत नाहीये याचं कारण ती औपचारिक शिक्षणात येत नाहीयेत किंवा औपचारिक म्हणण्यापेक्षा शिक्षण व्यवस्थेत त्यांना समाविष्ट केलं गेलं नाहीये. त्यामुळे ह्या सगळ्यांना खरं तर शास्त्रीयता आहे त्यांच्याकडे. विचारांची पक्की बैठक आहे. विचार पुढे नेणारे अनेक व्यक्ती त्यांच्याबरोबर आहेत अशा केंद्रांमधनं किंवा अशा संस्थांमधनं. तर तो विचार जितका
शासन आणि समाज स्वीकारेल तितका तो पुढे जात राहील. खरंय, खरंय. आता जसं तुम्ही मगाशी म्हणलात, की वेगवेगळ्या विचारधारांवरती काम करणाऱ्या संस्था आहेत. तर तुम्ही सध्या ज्या संस्थेमध्ये काम करता, ग्राममंगल, त्याची जी लर्निंग होम फॅसिलिटी आहे, जसं तुम्ही सुरुवातीलाही मेन्शन केलं होतं. तर ती पर्यायी व्यवस्था आहे का? आणि मग तिच्या कार्यपद्धतीविषयी थोडंसं सांगू शकाल का? लर्निंग होम ही एक पर्यायी व्यवस्था आहे असं म्हणता येईल. याचं कारण असं आहे मुळातच ती सुरुवात झाली ती होमस्कूलिंगच्या विचारातनं झाली. आम्हाला आमच्या मुलांना घरात हं, शिकवायचं आहे, हं. पण घरात तरीही सोशल अजून त्यांना होता येत नाही. सामाजिकतेकडे ते वळत नाहीत, मित्रमंडळी मिळत नाहीत आणि असंही हां. होतं, की पालकांना सगळ्या संकल्पना स्पष्ट करता येत नाहीत. त्यामुळे काही काळापुरतं तरी मुलाला असा एखादा प्लॅटफॉर्म मिळेल का? असं एखादं ठिकाण मिळेल का? की जिथे मुलं येतील, जिथे एकमेकांबरोबर थोडा वेळ तरी शिकतील हं. आणि जिथे कोणीतरी तज्ञ मार्गदर्शक अडचणी आल्या तिथे मदत करतील. अशा होमस्कूलिंगच्या कल्पनेतनं ओके. लर्निंग होम, की तुम्ही इथे या आणि शिका, असा एक विचार सुरू झाला आणि हं. लर्निंग होम सुरू झालं. हं. आणि इथे काय हं, घडतं, हं, हं, तर हं. इथे संकल्पनाधारित शिक्षण घडतं. मुलाला त्याच्या संकल्पना त्याच्या गतीने शिकू देण्याचं शिक्षण मिळतं. पालक त्याला मदत करत असतात. पालक त्याला घरातून अनुभव देतात, परिसरातले अनुभव त्याला देतात. कारण शिकणं हे अनुभवातनं होत असतं आणि मेंदूलाही तसंच शिकण्याची सवय असते आणि म्हणून पालकांनी घरचे आणि परिसरातले अनुभव अधिक द्यावे. लर्निंग होम या केंद्राने त्या केंद्रामध्ये आणि परिसरामध्ये दोन्हीकडे मुलांना अनुभव द्यावे. त्यांच्या गटात शिकू देण्याचे अनुभव द्यावे. अधिक विचार करण्याचे अनुभव द्यावे. म्हणजे जगण्यातनंच कसं शिकता येईल याचा विचार करावा आणि म्हणून तो काहीसा नैतालीमच्या अनुषंगाने जाणारा असाही आहे. तर या सगळ्याचा हं. संकल्पनाधारित, अनुभवाधारित, जीवनाधारित आणि मुख्य म्हणजे समाजाधारित, समाजातून शिकण्याचा अनुभव मिळावा. हे सगळे अनुभव घेण्यासाठी लर्निंग होम हे एक केंद्र आहे आणि म्हणून त्याला आपण असं म्हणता येईल की ही एक पर्यायी व्यवस्था आहे. मुलांना सोबत घेऊन शिकू द्यायचं आहे. त्यांच्या शिकण्याला मदत करायची आहे. त्या पालकांनी याचा विचार जरूर करावा. मस्त. त्यालाच अनुसरून एक आणखी प्रश्न माझ्या डोक्यात आहे, की बरेचदा असा गैरसमज किंवा समज म्हणूयात आपण दिसून येतो, की ज्या मुलांना औपचारिक शिक्षण किंवा कन्व्हेन्शनल स्कूलिंग आपण ज्याला म्हणतो, तर तिथे काही अडचणी असतात त्या मुलांना. त्यामुळेही मुलं पर्यायी व्यवस्थांचा विचार करतात किंवा त्यांचे पालक. तर असा एक समज दिसतो सगळीकडे. तर याविषयी तुमचं काय मत आहे? काय घडतं शिल्पा, ह्या ज्या सगळ्या पर्यायी शाळा आहेत त्या छोट्या आहेत, छोटी केंद्र आहेत. हं, हं. आणि अडचणी असलेली जी मुलं आहेत, ती जेव्हा मोठ्या शाळेत जातात, तेव्हा मोठ्या वर्गांमध्ये, खूप संख्या असलेल्या वर्गांमध्ये ती रमू शकत नाहीत. कारण त्यांना त्यांची गती पकडता येत नाही आणि शिक्षकांना त्यांना हं. सर्व मुलांच्या बरोबरीने नेता येत नाही. म्हणजे नकळतच त्यांना त्यांची अडचण ओळखून, त्यांची गती ओळखून मदत करणारी व्यवस्था असावी लागते. आणि मग ते काही प्रमाणात हं. अशा पर्यायी व्यवस्थांचा विचार करतात. पर्यायी व्यवस्थांनी ओके. सगळ्याच पर्यायी व्यवस्थांना या प्रकारचा मुलांना समावेश करून घेता येतो असं नाही. पण ज्यांना करता हं. येतोय, म्हणजे जे मुलांना कृतीतून शिकू देत आहेत, अधिक काळ देऊ शकतायत, अधिक विविध साधनं उपलब्ध करून देऊ शकतायत किंवा ते ज्यांच्याकडे अ, थोड्या अडचणी असलेल्या मुलांना मार्गदर्शन करू शकणारी तज्ञ मंडळी आहेत. अशी हं. केंद्र या मुलांना समाविष्ट करून घेतात आणि घेतलंच पाहिजे त्यांना. पण मग काय वाटतं, की हं, याच हं. केवळ मुलांसाठी आहेत का ही केंद्र? अशा अपेक्षा समाजामध्ये एक्झॅक्टली. निर्माण होते, तर तसं नाहीये. जेव्हा खरं तर थोड्या अडचणी असलेली मुलं आणि नॉर्मल मुलं एकत्र एकमेकांच्या मदतीने शिकतात, तेव्हा एकमेकांना मदत होतेच. आणि अधिक लक्ष हं, पुरवता हं. येऊ शकणारी ही केंद्र असल्यामुळेही या मुलांना मदत होते. आपण आपण असं समीकरण करता कामा नये, बरोबर. की पर्यायी शाळा म्हणजे अडचणी असलेल्या मुलांसाठीच्या शाळा असा विचार मात्र होता कामा नये. हां. नाही माझं तेच ऑब्झर्वेशन असं थोडंसं होतं, की बरेच पालक
ज्यांना अगदी पहिल्यापासून त्यांचं ठरलेलं असतं, की आम्हाला अशाच पद्धतीच्या शाळांमध्ये मुलांना घालायचंय. म्हणजे आमच्या मुलाला काही अडचण येतेय म्हणून असं नाही, पण आम्हाला ही पद्धत आवडते. पण त्या लोकांना मग बाहेर खूप अशा प्रश्नांना सामोरं जायला लागतं, की काही प्रॉब्लेम आहे का मुलाला म्हणून घातलंय का तिकडे? तर त्यावर तुम्ही खूप छान मला असं वाटतं उत्तर दिलंय आणि खरंच सगळ्या पालकांनी याची नोंद घ्यावी, की पर्यायी शिक्षण पद्धती ही असं नाहीये, की फक्त अडचण असलेल्या मुलांसाठीच आहे. तर ती सगळ्याच मुलांसाठी अवेलेबल आहे आणि तुम्ही अशा पद्धतीच्या शिक्षणाचा नक्की विचार करू शकता. हां. याला पर्यायी असंही म्हणण्यापेक्षा असं आपण म्हणूयात, की वेगळा विचारधारा घेऊन पुढे जाणारी केंद्र. हं, हं, हं. कारण मगाशी मी जे उल्लेख केलाय ना, की सहज शिक्षणाचा विचार, निसर्गातून शिकण्याचा विचार, हं. तर या ज्या सगळ्या हं, हं, व्यवस्था हं. आहेत, तर या केवळ पर्याय म्हणूनच निर्माण झाल्यात असं नाही, तर नवा प्रवाह शोधायला तयार झालेत त्या. हं. शिकण्याच्या नव्या शैलीचा विचार प्रवाह त्यांनी तयार केलाय. तर त्या प्रवाहांना आपण खरं तर सामोरं जायला पाहिजे आणि अनेक देशांमध्ये या सगळ्याचा विचार केला गेलाय. म्हणूनच मगाशी मी वॉलड्रॉफचा उल्लेख केला, मारिया मॉन्टेसोरी किंवा समर हो, हिल हो. किंवा रेजिओ एमिलिया ची पद्धती, ह्या सगळ्यातनं तयार झालेल्या गोष्टी आहेत किंवा या सगळ्याचे विचार आपल्याकडेही करणारी केंद्र, आपल्याकडे अनेक ठिकाणी बंगलोरमध्ये वेगवेगळा विचार करणारी केंद्र आहेत किंवा केवळ शेतीतून शिकणाऱ्या शाळा आहेत वेगवेगळ्या. बंगलोरमध्ये त्याचा विचार होतोय असं आपल्याला दिसतंय किंवा दक्षिण भागांमध्ये हं, केवळ बंगलोर असा हं, उल्लेख नको करायला किंवा पुण्या मुंबईसारख्या हं, शहरांमध्ये हं. याचे अनेक गट उभे राहिलेले आहेत. तर त्या गटांना आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे. ते केवळ प्रोत्साहन म्हणून नव्हे, तर तो विचार समजून घेऊन तो अधिक सखोल आणि अधिक व्यापक कसा होईल, असा विचार करूया. अगदीच. सुषमाताई, अगदी बऱ्याच पालकांना अशीही शंका असते, की ही जी मुलं अशा व्यवस्थांमध्ये शिकतात, तर ती पुढे जाऊन मेनस्ट्रीममध्ये मॅच होतात का? त्यांना जमतं का हे सगळं? असा एक संभ्रम असतो बऱ्याच पालकांच्या मनात. तो थोडासा दूर करता येईल का आपल्याला? खरं तर नक्कीच, की ही मुलं ना, जेव्हा अशा वेगळ्या विचारातनं येतात, तेव्हा ते अधिक विचार करायला लागतात. स्वतःचा शोध अधिक घ्यायला लागतात, की हं, मला नेमकं काय जमतंय, ते त्यांनी अनेकदा करून पाहिलेलं असतं. पर्याय शोधून बघितलेले असतात हं, हं. स्वतःसाठी. त्यांना अशा केंद्रांनी किंवा अशा व्यवस्थांनी ते पर्याय शोधायला भाग पाडलेलं असतं. आणि त्यामुळे ते अधिक आत्मविश्वासी बनतात. करून बघायला तयार असतात. ती रिजिड साचेबद्ध विचार नाही करत. तर ती करून पाहूया, हं, हं. या जिद्दीने पुढे जाणारी असतात. आणि त्यामुळे मला असं वाटतं, की अनेक ज्यांनी होमस्कूलिंग खरोखर पूर्ण होमस्कूलिंग केलेली पण मुलं आहेत किंवा अशा केंद्रांमधली मुलं आहेत किंवा हं, मी हं. लर्निंग होमचा सुद्धा उल्लेख करेन, की आमच्याकडे 8 ते 10 वर्ष असलेल्या हं. मुलांनी अ, विविध प्रकारचं शिकणं स्वीकारलंय. कोणीतरी छान निवेदक हं, झालंय, हं. कोणी साहित्य क्षेत्रात शिरलंय, एक खगोलशास्त्राचा एक मुलगा अभ्यास करतोय, डिझायनिंगचा विचार केलाय आणि अशा स्वतःचा शोध घेऊन स्वतःच्या पायावर उभं राहणं, हे खूप चांगली गोष्ट आहे. खरंय. म्हणजे आपण थोडंसं मला असं वाटतं, की पालकांनी साचेबद्ध विचारसरणीतनं थोडंसं जर बाहेर यायचं ठरवलं, तर आपण मुलांना नक्कीच वेगळ्या पद्धतीचं एक्सपोजर देऊ शकतो, असं थोडक्यात आता आपल्या आत्तापर्यंतच्या बोलण्यावरनं मला असं वाटतंय. अगदी आले. आणि असे काही पालकांचे गट पण तयार आहेत बरं का. म्हणजे अगदी 2-2, 4-4 पालक एकत्र येऊन पण असं आता काम करायला तयार झालेत. आणि त्यामुळे होमस्कूलिंगच्या पर्यायाची गरज खूप लागणार आहे. कारण साचेबद्ध शिक्षणातल्या मर्यादा समजायला लागलेल्या आहेत आणि अमर्याद आकाश काय आहे हे पण उमजायला लागलेलं आहे. हं, हं, हं. व्यक्तिमत्त्वाचे सगळेच कंगोरे कसे बाहेर खुलतील याचा विचार पालक करायला लागलेले आहेत. त्यामुळे त्यांना आपोआपच या सगळ्या दिशांचा विचार करावा लागेल. मस्त, मस्त. तर थोडंसं आता मुलाखतीच्या आपण शेवटाकडे आलेलो आहोत. तर तेव्हा मला एक तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे, की जसं आता तुम्ही सांगितलत, की पर्यायी व्यवस्थांचा विचार कसा केला पाहिजे किंवा आता कसा केला जातोय हेही तुम्ही सांगितलत. तर तुम्ही सहज आणि मेंदू आधारित शिक्षण या अतिशय महत्त्वाच्या विषयाला अनुसरून पालक आणि शिक्षकांसाठी कार्यशाळाही घेता. तर मला असं वाटतं, की हा आपला इंटरव्ह्यू ऐकल्यानंतर जर कोणी प्रेरणा घेतली या गोष्टीतनं आणि त्यांना जर खरंच याच्याबद्दल शिकण्याची इच्छा असेल,
तर त्यासाठी या प्रश्नामध्ये मला तुम्हाला असं विचारायचं आहे, की त्या कार्यशाळांविषयी थोडंसं जाता-जाता सांगता का आम्हाला? हो, खरं तर मूल कसं शिकतं नावाची ही कार्यशाळा असते किंवा आम्ही छोटी-छोटी प्रशिक्षणं किंवा एकेका मेंदूच्या विषयीची एक-एक छोटे-छोटे टॉपिक्स पण आम्ही घेत असतो. मेंदू शिकतो कसा? त्याच्या शिकण्यातल्या अडचणी काय आहेत? आधी मुलाचा मेंदूच समजून घेऊयात. अशा प्रकारच्या या छोट्या-छोट्या कार्यशाळा सुद्धा चालू असतात. काय झालंय, की गेले 60 वर्षामध्ये मेंदू आणि शिक्षण याचा संबंध नीट स्पष्ट झालाय. मेंदूची अनेक ओके. संशोधनं पुढे आल्यानंतर मेंदू हा शिकण्याचा अवयव आहे आणि मेंदू लक्षात कसं ठेवतो, मेंदू आकलन कसं करतो, मेंदू विचार कसा करतो, ह्या सगळ्याच संशोधनं पुढे आलेली आहेत. मग हं. ह्याचा सगळ्याचा विचार शिक्षकांनी तर केलाच पाहिजे आणि पालकांनी पण केला पाहिजे. बरोबर? मूल कृतीतून बरोबर. शिकतो म्हणजे मुलाला कृती करायला आवडते का? तर मेंदूला कृती करायला आवडते. हं. मुलाला थोड्या वेळाने अर्ध्या तासाने कंटाळा येतो एका जागेवर बसून. तर का? तर मेंदूला पण कंटाळा आलेला असतो. त्याला ऑक्सिजन हवा असतो. त्याला काहीतरी वेगळा तेव्हा पूरक आहार हवा असतो. हं, हं. मेंदूला अनुभवातनं शिकता येतं. अनुभवातनं हं. पुन्हा पुन्हा शिकलं आणि त्या अनुभवांचं दृढीकरण झालं, अनुभवांचा वापर करता आला, की मेंदूमधलं ज्ञान पक्कं होत जातं. आणि मुख्य म्हणजे मेंदूला काय घडल्या, कोणत्या अडचणी आल्या, तर शिकताच येत नाही हे पण कळलंय. म्हणजे हं, हं. मार दिला तर मुलाला शिकता येत नाही. मुलाला तुला येत नाही, तुला समजत नाही, तुला कळत नाही असं सांगितलं तर त्याला शिकण्याची त्याची केंद्रच बंद होऊन जातात. हं, विचार हं, हं. करण्याची केंद्रच बंद होऊन जातात. डाउन शिफ्टिंग व्हायला लागतं. तर बौद्धिक मेंदूकडनं हा सगळा रक्तपुरवठा सरपट मेंदूकडे येतो. म्हणजे डाउन शिफ्टिंग होतं. म्हणजे मूल शिकतच नाही आणि हं, मग हं, हं. अगदी आत्महत्येकडे वळणं इथपर्यंत जातं. ह्या सगळ्या गोष्टी मेंदूत घडत असतात. पळायला पण शिकतो आणि फाईट पण करायला शिकतो. हं, हं. तर हे सगळे या सरपट मेंदूमुळे घडत असतं किंवा तो फ्रीज पण होतो म्हणजे मानसिकदृष्ट्या आजारी पडतो. हां. आणि त्याला शिकावंसंच वाटत नाही. नाही, काहीच करता येत नाही. म्हणजे डिप्रेशनला पण जातो. इतक्या सगळ्या जर गोष्टी आपल्याला कळतायत, तर शिक्षणाला त्याच्यापासून वंचित कसं ठेवून चालेल? कारण बरोबर. तोच शिकणारा अवयव आहे. आणि म्हणून गेली 20 एक वर्ष आम्ही सारखं शिक्षणामध्ये मेंदू आणतोय. ग्राममंगलमधनं जवळ-जवळ 20,000 शिक्षकांचं प्रशिक्षण झालं आहे. हं. आणि आता तर पानसे सरांनी आमच्या 30 ग्रंथांची, इंग्रजी ग्रंथांची ओळख करून देणारं एक पुस्तक काढलंय. बरं. म्हणजे शिक्षणशास्त्रातील 30 ग्रंथांचा, इंग्रजी ग्रंथांचा परिचय याच नावाने हे पुस्तक आहे. आणि त्याच्यामध्ये मागील 20 वर्षातले मेंदू आणि शिक्षणाचा संबंध स्पष्ट करणाऱ्या ग्रंथांची ओळख आहे. वाह! ते प्रत्येक पालकाला, शिक्षकाला, संस्थाचालकाला उपयुक्त ठरणारच पुस्तक आहे. या ग्रंथांचा थोडक्यात परिचय आपल्याला करून दिलाय. तेवढा जरी आपण प्रत्यक्ष व्यवहारात आणला, तरी आपल्याला खूप उपयोग होईल. हं, हं. तर मेंदू आणि शिक्षण हे आता इतकं स्पष्ट झाल्यानंतर आपण त्याचा हात धरूनच पुढे झालं पाहिजे. म्हणजे मेंदू आधारित शिक्षण दिलं पाहिजे, मेंदू पूरक हं. शिक्षण दिलं पाहिजे आणि मेंदू घातक जे घडत असेल त्याला विरोध केला पाहिजे. आणि हं. सुदैवाने आपलं राष्ट्रीय धोरणही मेंदूपूरकच विचार करता आहे. खरंय. बालशिक्षण अधिक शास्त्रशुद्ध होईल आणि मेंदू आधारित होईल हा विचार पायाभूत शिक्षणामध्ये त्यांनी आणला आहे राष्ट्रीय धोरणाने. ही खूप अभिमानाची आणि आपल्याला पुढे नेणारी, मुलांना पुढे नेणारीच अशी ही गोष्ट आहे असं मला वाटतंय. मस्त, त्यामुळे मस्त. राष्ट्रीय पॉलिसी आता केवळ शिक्षकांनी आणि किंवा संस्थाचालकांनी नाही, तर पालकांनी पण वाचलीच पाहिजे असं मी म्हणेन. अगदीच, अगदीच. आणि मला असं वाटतं आपल्या या मुलाखतीच्या निमित्ताने आपण बऱ्यापैकी या गोष्टीवर प्रकाश टाकायचा प्रयत्न केलेला आहे आणि पालकांना नक्कीच मला असं वाटतं याच्यातनं इन्साइट्स मिळतील की नेमकी ही पॉलिसी कशा पद्धतीने विचार करणारी आहे आणि त्यात आपल्याला काय स्टँड घ्यायचा आहे हाही मला वाटतं मुद्दा तुम्ही छान पद्धतीने क्लिअर केलेला आहे. तर मला असं वाटतं सुषमाताई आता आपले सगळे प्रश्न विचारून झालेले आहेत आणि तुम्ही खरंच खूप छान पद्धतीने प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आणि व्यापक स्वरूपात मला असं वाटतं आपण माहिती लोकांपर्यंत पोहोचवू शकलो असं मला वाटतंय. आणि सेल्फलेस पेरेंटिंग या आपल्या मराठी पॉडकास्टच्या माध्यमातून आपण आज शिकणं, शिक्षण आणि पद्धती
या आपल्या त्रिसूत्रीवरती आपण लोकांना आज खूप मौलिक मार्गदर्शन तुम्ही दिलंय असं मी म्हणेन. तर त्याचा त्यांना नक्की फायदा होईल. तर थँक्यू सो मच. तुम्ही आज वेळ काढून आलात आणि आम्हाला या सगळ्या विषयांवरती खूप सखोल माहिती दिली त्याबद्दल. धन्यवाद शिल्पा, मलाही आवडलं तुझ्या कार्यक्रमामध्ये यायला. येस, थँक्यू.